समाजात सगळ्याच क्षेत्रामध्ये अधोगती सुरू आहे। अधोगतीकडे जाणाऱ्या समाजाला चांगल्या मार्गाने चालवण्याकरता प्रबोधन करण्याची जबाबदारी वारकरी संप्रदायाची आहे। पण हल्ली वारकरी संप्रदायात असे काही लोक घुसलेत त्यांच्यामुळे संप्रदायाला मान खाली घालावी लागते। स्वतःला कीर्तनकार महाराज म्हणून घेणाऱ्या संग्राम भंडारे महाराजांनी चक्क नथुराम गोडसे होण्याचा इशारा दिलाय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांना धमकी। संग्राम बापू भंडारे महाराजांचा व्हिडिओ व्हायरल। नथुराम गोडसे होण्याचा दिला इशारा। कीर्तनकाराच्या भाषेनं सर्वत्र संताप। कीर्तन प्रवचन करताना राजकीय वाद ओढवून घेणाऱ्या संग्राम बापू भंडारे महाराजांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अप्रत्यक्ष जीवे मारण्याची धमकी दिली आहे। त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। खरं तर वादग्रस्त विधान करण्याची संग्राम बापू भंडारेंची ही काही पहिली वेळ नाही। याआधी त्यांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचं समर्थन केलं होतं। आपल्या बापाला त्यांनाही गुंड म्हटलं होतं, शंभूराजांना गुंड म्हटलं होतं, भगतसिंग राजगुरू सुखदेव गुंड म्हटलं, स्वातंत्र्यवीर ऐका एक महात्मा सोडला ना सगळेच गुंड। त्या गुंडांनीच क्रांती केली, त्या गुंडांनीच भगवा फडकावत ठेवला। म्हणून या जिहाद्यांना सांगू इच्छितो, दाऊदचा काळ संपला, लॉरेन्स बिश्नोईचा सुरू। संगमनेर मतदारसंघातील कीर्तनावेळी झालेल्या वादानंतर वादग्रस्त संग्राम बापू भंडारे महाराजांनी कीर्तनातून राजकीय भूमिका मांडू नये असं म्हणत काही तरुणांनी कीर्तनावेळी गोंधळ घातला। त्यानंतर काही तरुणांवर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला। बाळासाहेब थोरात तुम्हाला ठणकावून सांगतोय, देवाभाऊंच्या राज्यामध्ये ज्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे। पण याच्या पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला जर कोणी धमकी देण्याचा प्रयत्न केला किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार श्री संग्राम बापू भंडारे यांच्या चालू कीर्तनामध्ये काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांवरती हल्ला करण्यात आला आहे आणि अत्यंत हा भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। ज्यावेळी मी पूर्णतः माहिती घेतली या हल्ल्याची त्यावेळी हल्ला करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक कोणी एक व्यक्ती आहे, त्याने हा हल्ला केला आहे आणि हल्ला करणारे सगळी माणसं ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते। माझ्या दृष्टीने हा हल्ला केवळ आदरणीय संग्राम बापू भंडारे यांच्यावरती नसून हा हल्ला वारकरी संप्रदायाच्या परंपरेवरती आहे। हिंदुत्ववादी संघटनांसह भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चाही काढला। त्यातून वाद आणखीन पेटला। संग्राम भंडारे महाराजांनी आम्हाला गोडसे व्हावं लागेल अशी धमकी दिल्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं। त्यांनी तिथे राजकारण सुरू केलं, राजकारणावर भाषण सुरू केलं। थोडा विरोध तर नागरिक साहजिकपणे करणार आहे, तो विरोध सुद्धा अत्यंत शांततेच्या पद्धतीनं ते विरोध करत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यानंतर होणाऱ्या खोट्या केसेस, त्यामध्ये लावले जाणारे खोटी नाटी कलम, ज्या पद्धतीनं कलम लावले जात आहेत त्याच्यातून कुठेतरी छळ करण्याचा प्रयत्न हा चाललेला आपल्याला दिसतो आहे। वारकरी संप्रदायातून आणि काँग्रेसमधूनही या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। वारकरी संतांचं नाव घेऊन, वारकरी चळवळीचं नाव घेऊन कीर्तनाची थोर परंपरा हा माणूस संपवतोय। नथुराम गोडसे व्हायचे याला डोहाळे लागले। याला माहित नसावं की नथुराम गोडसेला या देशामध्ये, नथुराम गोडसे सारख्या दहशतवाद्यांना या देशामध्ये फासावर लटकवलं जातं। वारकरी कीर्तनाची परंपरा पूर्ण पायदळी तोडून वारकरी कीर्तनाच्या मर्यादा ह्या संतांनी घालून दिलेल्या आहेत। ह्या संतांनी घालून दिलेल्या मर्यादेच्या बाहेर संग्राम बापूंनी कीर्तन केलं। त्यानंतर नथुराम गोडसेच्या उदात्तीकरण आणि आम्हाला स्वतः नथुराम गोडसे व्हावं लागेल हा कुठला तुमचा विचार? खरं तर वारकरी संप्रदायाला समाज प्रबोधनाची मोठी परंपरा आहे। संत एकनाथ, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांपासून चाललेल्या प्रबोधनाच्या समृद्ध संत परंपरेच्या विचारधारेत नथुराम गोडसे आणि बिश्नोईचं उदात्तीकरण हे लांछनास्पद म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।